कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा हा ये लवकर चल. आशू ऐक ना, हा आता जायची गरज आहे का? अच्छा, मग तू मला जेव्हा बाहेर घेऊन जायचीस आणि मी हेच म्हणायचो तेव्हा तू माझं ऐकायचीस आणि मी यायचो मुकाटपणे. अबे ऐक, तेव्हा काहीतरी काम असायचं म्हणून जायचो आपण. अच्छा. कळलं ना, कुणाला तरी गरज असायची. मग आत्ता माझी गरज आहे, माझी इच्छा आहे बाहेर फिरायला जायची. चल बस पटकन पटकन बस चल. तू नाहीच ऐकणार ना? नाही ठीक आहे. काय मग कसं वाटतंय? भारी वाटतंय एकदम. शांत आहे ना? हो. मला माहिती आहे शांतता कशी बनवायची, क्रिएट करायची. ओके ओके. ए फार मजा आली. थँक्यू सो मच, तू खूप स्पेशल केलास माझा बर्थडे. पण आशू, तू पण माझा बर्थडे खूप भारी प्लॅन केला होता. म्हणजे 25 गिफ्ट काय, सरप्राईज काय. सॉरी का हाती खाल्ली मी. आशू, अरे ते गैरसमज झाले म्हणून. पण तुला तर माझा बर्थडे खूप भारी करायचा होता की नाही? हा दॅट इज ट्रू. मग आशू, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल की. तू सीताईशी जसं बोलतो, वागतोयस, हे मला नाही आवडत आहे. जाऊ दे ना तो विषय आत्ता कशाला, आज काहीतरी दुसरं बोलूया. आशू, पण तुझं चुकतंय असं नाही का वाटत तुला? शिवा, आपण दोघं इथे आज आलोय आत्ता, असे शांतता अनुभवायची आपल्याला म्हणून आलोय. सो हे नको ना, जाऊ दे. पण सीताईशी असं वागून तुला शांतता मिळेल असं वाटतंय का? हे बघ शिवा, ती इथे आली आणि मी तिला एवढंच सांगत होतो की ते जसं घर आहे आपलं तसंच हेही घर आहे माझ्यासाठी माझं. अरे पण आशू, आपल्या आईशी कोण असं वागतं का? अगं मला नाही आवडलं आशू. हे बघ, ती जे काही बोलत होती ना, ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच होतं. आणि मग ती इथे नेहमी येऊन तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा इन्सल्ट करते, ते चालतं? त्यात काही चुकीचं नाहीये. काय बोलते शिवाय, ऐक ना, हे सगळं जाऊ दे, झालं ते झालं, सोडून दे. आता आपण दोघं इथे आलोय, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. हा फक्त वेळ मला तुझ्याबरोबर घालवायचा आहे, दॅट्स इट. ओके ठीक, हा. विषय नाही काढत मी. आईस्क्रीम खायचा? आईस्क्रीम? आईस्क्रीम खाऊया, चल ना. चल आशू, ये आशू, ये अरे ये आशू. ये ग, आईस्क्रीम खायला चल. दादा 2 आईस्क्रीम द्या ना. कसं काय प्लॅन केलं सगळं तू? केला आता तो, तुला कशाला सांगू मी? तो नाही सांगणार. यार थँक्यू दादा. ऐक ना, तू ओकेस ना? तुला राग नाही आला ना मी बोललो ते? कारण एक ना एक दिवस आपली जी आता परिस्थिती आहे ना ती बदलणार आहे. आपण इथनं बाहेर पडू, एका चांगल्या घरात जाऊ, मग भाऊंना आणि आईला जरा बरं वाटेल. त्यांना काळजी जी आत्ता वाटते ती कमी होईल एकदम. आणि तू गैरसमज नको करून घेऊ. म्हणजे आत्ता आपण जिथे राहतोय तेही आपलं घरच आहे, आपलं गॅरेज. पण आपण ज्या घरात जाऊ ना ते घर आपलं असेल, आपण कमवलेलं असेल आपल्या मेहनतीने, 4 भिंतींचं असेल. तिथे आपण नवीन नाती तयार करू, आठवणी तयार करू. शिवा, जेव्हा तू त्या घरात जाशील ना माझा हात धरून, तेव्हा तुला कोणी अडवणार नसेल. मला विश्वास आहे आशू. मला एक करून दाखवायचंय तुझ्यासाठी. तुला मस्त आनंदात ठेवायचंय, ऐशोआरामात. आणि प्लस तुझ्या आईला जी काळजी आहे ती सुद्धा संपेल त्याने. बघा, आता तू मुद्द्यात हात घातला, मी नाही. नाही मी आईस्क्रीम वर कॉन्सन्ट्रेट करत, मुद्द्याला हात नाही करत. तसंही मेल्ट व्हायला लागलाय आता. कमाल आहे. जमलं आई, हे घ्या. थँक्यू. बरं का म्हणते कामात मी लागली सोय ग. हो आई,
लोक काय लग्न करायचं थांबतात का? ते बी खरंच आहे ग. साड्या आलेत फॉल बिडिंगला, ब्लाऊज आहेत, म्हटलं करून घेऊया, तेवढे 4 पैसे मिळतील ना. अरे वा. चंदन, एवढं मन लावून काय वाचायला लागलाय पेपरात? हा कुठला नवीन पिक्चर कुठे लागलाय ते बघतो. पिक्चर. चला चला, काम होत राहतील. आधी खाऊन घ्या. छान नाश्ता केलाय. अगं आई, हे ठेव साईडला. बायाजी, चंदनराव घ्या. धनराव वंदे, नाही म्हणजे माझी झोप उडते, मला झोप लागत नाही खरंय ग, पण सपान पाडायचं काय थांबत नाही वे. आई आजी, आता असे स्वप्न रोज पडणार तुम्हाला. हा आता पोहे खा आणि खाऊन सांगा कसे झालेत. पण दिव्या, तू स्वतः केलेस पोहे? हा, स्वतःहून केलेत. मलाच आज वाटलं की काहीतरी छान करावं सगळ्यांसाठी, म्हणून केलेत. दिव्या, तू अशीच कामं करत राहा, मग मी पण बघते कोण तुझं कौतुक करत नाही ते. हे ग डुचके, हे असं कौतुक? नाही नाही, कर कर, मला छान वाटतं. पण मला एक सांग दिव्या, आज नेमकं झालंय काय? नाही, काही नाही. मला जाणवलंय माझ्या काही चुका झाल्यात आणि ते सुधारायची तयारी दाखवतेय बस. संसारातल्या चुका कळायला लागल्या ना का संसार कसा सुखाचा होतोय. पण फक्त संसारातल्या नाही, बाकी चुका सुद्धा कळायला पाहिजे. हा. काय? हो हो, आले आहेत की, म्हणूनच त्यासाठीच प्रयत्न करतेय. आणि म्हणून मी आशू आणि शिवासाठी पण नाश्ता केलाय. आता जाऊन देणार आहे त्यांना. अगं बाई, हो का? नाही, चांगलंय, म्हणजे प्रयत्न दिसतात बरं का तुझे. हा चंदन, मला आता या पोरीची काळजी वाटायला लागली. हा, भाई आजी, काय अगं? चंदन, सांग आजीला. सांगतो. तुझा त्यांना पोहे देऊन ये, भूक लागली असेल. हा हो, मी आलेच. सुहासराव, फायनली जे व्हायला हवं होतं तेच झालेलं आहे. लवकरच देसाई ऑटोमोबाईल्सचे मालक सुहासराव शिर्के. नाही पण सुहासराव, लगेच खुश होऊन चालणार नाही. मागे केलेली चूक परत होता कामा नये. आशू या घरातनं तर बाहेर गेलाय, पण तो सीताईच्या मनातनं कसा उतरेल हे बघायला हवं. आणि त्यासाठी काहीतरी ठोस करायला हवंय. काय रे, एवढा कसला विचार करतोयस? किटू डार्लिंग, आयडिया. कसली आयडिया? मी तर तुला डोकं सुद्धा चालवायला सांगितलं नव्हतं. अगं ऐक तर, आयडिया फॉर आशूज रिमूव्हल. बोला. बघ, मला जे काही सुचलंय ते जर तू तसंच्या तसं सीताईच्या गळी उतरवलंस तर मग. लवकर बोलशील? ऐक, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.